या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। तर अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला ही अपडेट सांगणार आहे। सोबत या अपडेटचा पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे। नेहमीप्रमाणे अगदी खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जातो। बघा, अतिवृष्टीसाठी जी आहे मदत मंजूर करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या द्वारे। ही जी मदत आता या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगतो आहे, तर ही मदत केंद्र सरकारच्या द्वारे मंजूर करण्यात आलेली आहे। त्याची जी आहे PIB या ठिकाणी देखील ती माहिती पब्लिश झालेली आहे। बघा, 2 राज्यांना खास करून ही मदत जी आहे वितरित होणार आहे। त्याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा 2 राज्यांचा समावेश असणार आहे। आणि याच्यामध्ये पण खास करून महाराष्ट्राला किती मदत जी आहे केंद्र सरकारद्वारे अतिवृष्टी यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। म्हणजे केंद्र सरकारद्वारे जी मदत महाराष्ट्रासाठी जी मंजूर करण्यात आलेली ती खरी जर पाहता तर ती आहे 1566 कोटी। 1566 कोटी एकूण 1950 कोटीपैकी जी रक्कम आहे 1566 कोटी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेली आहे। आता ही कशासाठी आलेली आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला बघा, पुरावा जो आहे पुरावा पाहूयात आपण। बघा, हे दिसतंय तुम्हाला PIB या शासनाच्या वेबसाईटवरूनच ही माहिती मिळालेली आहे। गृह मंत्रालयाने जे याला मान्यता दिलेली आहे आणि इथे स्पष्ट दिसत आहे। बघा, अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे। बघा, कर्नाटक व महाराष्ट्राला SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा जे आहे निधीच्या केंद्रीय हिस्साचा जो हप्ता आहे, म्हणजे दुसरा हप्ता खरं तर करण्याच्या अगोदर पहिला हप्ता झालेला आहे, दुसरा हप्ता जो आहे आणि त्या दुसऱ्या हप्त्याची एकूण जी काही रक्कम आहे 1950 कोटी 80 लाख एवढी एकूण जी आहे रक्कम आहे। आणि त्याच्यापैकी जी आहे त्याच निधीला जे आहे मंजुरी देण्यात आलेली आहे। आता याच्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आली आणि कर्नाटकाच्या वाट्याला किती आलेली आहे ही बाब आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी एक गोष्ट इथं परत एकदा मी सांगतो आहे की ही जी म्हणजे निधीला मंजूर देण्याची ही जी प्रक्रिया चालू आहे ही नेमका याचा कुणाला फायदा होणार आहे किंवा कुणासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकदा थोडक्यात परत मी सांगतो आहे। बघा, अगदी सर्वांना स्पष्ट होईल त्या पद्धतीने सांगतो। बघा, आता सध्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर प्रचंड नुकसान झालेलं आहे जे की म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे। आणि त्यासाठीच जे आहे केंद्र सरकारने थोडा महाराष्ट्र राज्याला निधी दिलेला आहे, पण मात्र तो निधी पुरेसा आहे की नाही यावर एक विचारमंथन होऊ शकतं। परंतु अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी जे आहे हा जो निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यासाठी, किती निधी परत सांगतो आहे तर एकूण जे आहे एकूण या रकमेपैकी म्हणजे 1950 कोटी या रकमेपैकी 384 कोटी 40 लाख रक्कम ही कर्नाटक राज्यासाठी देण्यात आलेली आहे आणि 1566 कोटी 40 लाख रक्कम जी आहे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। पण तुमचा प्रश्न आता हा पण असेल की मग हा मिळणं सुरू झाला आहे का? अजून मिळणं सुरू झालं नाही। नेमकी या माहितीमध्ये अशी पुढे येते आपल्याला या माहितीमध्ये आपल्याला स्पष्ट कळत आहे की याला मंजुरी मिळालेली आहे, पण मात्र हा खात्यामध्ये अजून वितरित झालेला नाही। जे आहे या पूर किंवा अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या लोकांच्या खात्यामध्ये अजून हा निधी वितरित झालेला आहे। आता ज्यावेळेस हा निधी जो नुकताच हा निधी मंजूर झालेला आहे केंद्र शासनाच्या द्वारे, तर हा निधी ज्यावेळेस मंजूर व्हायला म्हणजे खात्यात वितरित व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस पण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक कमी शब्दामध्ये अपडेट देण्यात येईल। थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, ज्यांना अतिवृष्टीच्या द्वारे ज्यांचं नुकसान झालं होतं तर अशा खास करून लोकांसाठी हा जो आत्ताचा निधी आहे तर तो केंद्र सरकारच्या द्वारे याला नेमकी मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे पुढे निधी जे आहे वितरित होण्याची प्रक्रिया जे सुरू होईल। पण मात्र हा जर निधी दिवाळीच्या अगोदर जर मिळाला असता तर फार छान झालं असतं आणि बऱ्यापैकी यामुळे जे काही शेतकऱ्यांना जे आहे दिलासा पण मिळाला असता, ज्यांचं यामध्ये प्रचंड पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं त्यांना खास करून। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। अशाच प्रकारचे जे अपडेट आहे इथून पुढे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे आता देण्यात येतील। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।